तर फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणावरून आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्येच वाद पेटलाय। महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांविरोधात रुपाली ठोंबरेंनीच आंदोलन उभं केलंय। रुपाली चाकणकरांचा राजीनामा घ्यावा या मागणीसाठी आज रुपाली ठोंबरेंनी पुण्यामध्ये आंदोलन केलं। त्यासोबत चाकणकरांविरोधात घोषणाबाजी देखील केली। अशातच आपल्यावर होणाऱ्या आरोपांवर सविस्तर प्रतिक्रिया देऊ आणि येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये भूमिका मांडू अशी प्रतिक्रिया रुपाली चाकणकरांनी दिली आहे। म्हणजे आयोगाच्या चुकीच्या वक्तव्यामुळे एकतर पक्षही बदनाम झाला आणि महाराष्ट्रातली जनता सुद्धा नाराज झाली। परंतु राज्य आयोग महिला हे एक स्वतंत्र आहे, त्यांचे निर्णय त्यांचे असतात। त्यांचं मत म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं मत नाही। त्याच्यामुळे ज्या अध्यक्षा चुकलेल्या आहेत, चुकीला माफी नाही, त्यांनी राजीनामा दिला पाहिजे। थोडंसं एक कॉमन बाईट तरी द्या ना। अरे 2-3 दिवसात देते, एकदम सविस्तर देते। अरे 2-3 दिवसात देते, एकदम सविस्तर देते। अरे 2-3 दिवसात देते, एकदम सविस्तर देते।